नमस्कार. हा जो व्हिडिओ आहे हा आपला दुसरा व्हिडिओ आहे ऑडिओलॉजिकल असेसमेंटच्या दृष्टीने. आणि आपण बघू शकता की एक लहान बाळ आपल्या सगळ्यांसमोर बसलेलं आहे. छोटंसं गोंडस बाळ आहे. तर आपल्या सगळ्यांनाच सामाजिक न्याय विभागाने ज्याच्या अंडर आपल्या सगळ्या शाळा येतात त्यांनी एक निर्देश दिलेले आहेत किंवा एक प्रकारे त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की शीघ्र निदान आणि शीघ्र उपचारावर आपल्याला काम करायचं आहे. आणि त्या अनुषंगाने आपल्या ज्या स्कूल्स आहेत स्पेशल स्कूल्स त्या शीघ्र निदान आणि शीघ्र उपचारावर काम करत आहेत आणि त्याचं एक सेंटर आहे. त्याचाच भाग म्हणून आपण नेहमी बघू शकतो की शीघ्र निदान करताना दोन मेथड असतात. एक जी असते ती सब्जेक्टिव्ह मेथड. सब्जेक्टिव्ह मेथड म्हणजे वेगवेगळे आवाज देऊन आपण बाळाचे रिस्पॉन्स बघतो, ज्याला आपण बिहेवियरल ऑडिओमेट्री म्हणतो. त्याच्यामध्ये मग बाळ मागे वळून बघतोय का नाही, बाळाचे आय मुवमेंट्स कसे आहेत, जोरात आवाज झाला तर बाळ डचकतंय का नाही, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये बघू शकतो आणि आपल्याला कळू शकतं की बाळाला काही हिअरिंग लॉस आहे का नाही. ही जनरल स्क्रीनिंग प्रोसिजर झाली. पण याच्यासाठी जवळपास बाळ जे आहे ते 4 ते 5 महिन्याचं असायला पाहिजे. त्याच्या पुढचं जर बाळ असेल तर आपण ही जी टेस्टिंग आहे ती करू शकतो. पण आता ऑडिओलॉजिकल असेसमेंट एवढं पुढे गेलं आहे की ऑब्जेक्टिव्ह टेस्टिंगमध्ये म्हणजे सब्जेक्टिव्ह टेस्टिंग वेगळ्या झाल्या. सब्जेक्टिव्ह टेस्टिंगमध्ये आपण हे पण बघू शकतो, वेगवेगळे नॉईज मेकर्स यूज करू शकतो. जसं गडावा झालं, त्याच्यानंतर तुमचा छुनछुन करणारा छुमछुम झाला, त्याच्यानंतर तुमचे बरेच साऱ्या काही गोष्टी झाल्या जे नॉईज मेकर्स आहेत. डमरू झालं, ड्रम झाला, या आवाजांकडे बाळ बघतंय का नाही. पण यासाठी सर्वात महत्त्वाचं जे गोष्ट आहे ते म्हणजे नेक कंट्रोल. जर बाळ वळून बघत असेल तर आपल्याला कळू शकतं की जनरली बाळाचे रिस्पॉन्स येत आहेत का नाही, किंवा आय मुवमेंटवर आपण एवढं रिलाय करू शकत नाही. म्हणून जी दुसरी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे जी खूप क्विकली होते, जी 5 ते 7 मिनिटामध्ये आपण करू शकतो, त्याला आपण म्हणतो ओई. ओई म्हणजे ऑटो अकोस्टिक इमिशन. या ऑटो अकोस्टिक इमिशनमध्ये आपण बाळाचा जन्म झाल्यानंतर 48 तासानंतर हे स्क्रीन करू शकतो की बाळाला हिअरिंग लॉस असू शकतो का नाही. आणि हे जे मशीन आहे हे आपण पडसादमध्ये घेऊन आलेलो आहे ऑटो अकोस्टिक इमिशनचं, आणि अतिशय अत्यल्प दरामध्ये आपण शीघ्र निदान करतो आहोत. याच्यासाठी आपण वेगवेगळ्या NICOs बरोबर टायअप केलेला आहे आणि तिथे जाऊन आपण हे ओई रेग्युलर बेसिसवर करतो आहे निओनेटल स्क्रीनिंग वॉर्डमध्ये, NICUsमध्ये. आणि आज मी तुम्हाला एक छोटंसं या ओईचं प्रात्यक्षिक दाखवणार आहे की आपण हे कशा प्रकारे करतो. तर आपण सगळे बघू शकता की माझ्याकडे हे ओईचं छोटंसं इन्स्ट्रुमेंट आहे की ज्याला हा प्रोब अटॅच आहे. आणि हा जो प्रोब आहे हा बाळाच्या कानामध्ये जातो. बाळ आपल्याबरोबर बसलेलं आहे. त्याच्या आधीची जी प्रोसिजर आहे ती सगळ्यांनी लक्षात घ्यायची आहे की बाळ जर थोडं मोठं असेल, 1 वर्षाचं असेल, 1.5 वर्षाचं असेल, तर बाळाच्या कानामध्ये वॅक्स आहे का नाही हे आपण नेहमी चेक केलं गेलं पाहिजे. बाळ जर झोपलं असेल तर कधी पण चांगलं, तर रिलॅक्स पद्धतीमध्ये ते होऊ शकेल. बाळ झोपलं नसेल तरी पण आपण ही टेस्ट करू शकतो. ही ABR सारखी टेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे बाळाचा पहिले आपल्याला कान बघायचा आहे, कानाच्या होलची साईज बघायची आहे, आणि त्याच्यानंतर हे जे प्रोब आहे हा बाळाच्या कानामध्ये आपल्याला टाकायचा आहे. आणि याच्यानंतर आपण बघू शकता की ब्लूटूथद्वारे हे जे इन्स्ट्रुमेंट आहे ते इन्स्ट्रुमेंट आणि हा मोबाईल हे दोन्ही कनेक्ट केलेले आहे आणि आपण ही टेस्ट स्टार्ट करतोय. अतिशय शांतता लागते ही टेस्ट करताना. जर शांतता असेल तरच ॲक्युरेट रिझल्ट आपल्याला मिळू शकतात, कारण ही अतिशय सेन्सिटिव्ह अशी टेस्ट आहे. तर मित्रांनो, आता आपण बघू शकता की अतिशय
कमी वेळामध्ये ही जी टेस्ट आहे ती आपण केलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला टेस्ट रिझल्ट हे लगेच कळू शकतात। या प्रकारे आपण ही जेव्हा टेस्ट केलेली आहे एकाच कानावर रन केली आहे 2 ते 3 मिनिटांमध्ये हार्डली आपण ती फिनिश केलेली आहे, संपवलेली आहे। याच्यामध्ये आपण बघू शकता की या बाळाचं जे हिअरिंग आहे ते नॉर्मल आहे। आपल्याला SNR जो आलेला आहे किंवा जे एक DP व्हॅल्यू येते बाळाची ती ही अतिशय नॉर्मल प्रकारे आलेली आहे। तर याच्यामधलं मेकॅनिझम असं आहे की आपले जे अंतर्कर्ण असतो त्या अंतर्कर्णामध्ये आपला कॉक्लिया असतो। हा जो कॉक्लिया आहे याच्यामध्ये काही पेशी असतात, या पेशी सतत व्हायब्रेट होत असतात आणि या पेशी जेव्हा व्हायब्रेट होतात तेव्हा ते एक आवाज जनरेट करतात। हा जो ॲक्च्युअल आवाज आहे हा या मशीनद्वारे कॅल्क्युलेट केला जातो आणि बघितलं जातं की या पेशी खरंच काम करतायत का नाही, यांचं फंक्शनिंग चेक केलं जातं आणि आपल्याला कळतं की मुलगा ऐकतो आहे का नाही। तर ही सोपी अशी स्क्रीनिंग प्रोसिजर आहे जी की आपण 5 ते 7 मिनिटात संपवू शकतो आणि याच्यासाठी बाळाचं कोऑपरेशन हे खूप महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की ही अतिशय सोपी टेस्ट आपल्याला अवेलेबल झालेली आहे। तर याचा जो लाभ आहे तो मॅक्झिमम लोकांनी घ्यावा ही मी त्यांना विनंती करतो। धन्यवाद पालक मित्रांनो। नमस्कार, प्रसाद कर्मवीर शाळेकडनं मला मोफत कानाची तपासणी करून मिळालेली आहे। खूप कमी पैशांमध्ये करून दिलेली त्यांनी आणि 2-3 दिवसातच मला समजलं माझ्या बाळाला खूप चांगलं ऐकायला येतं आणि कोरोना काळामध्ये मी खूप कमी पैशामध्ये माझ्याकडनं माझ्या बाळाची टेस्टिंग करून घेतलेली।